नमस्कार. किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम हा किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांसाठी वरदान असलेला एक मार्गदर्शन प्रोग्राम किंवा मिशन आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आपण बघायचा आहे, की जेणेकरून आपल्याला आमच्या या मिशन संदर्भात संपूर्ण माहिती मिळू शकते. सध्याच्या काळामध्ये बघा अनेक आजार, आरोग्याच्या समस्या यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे, की ज्याच्यामध्ये काही मानसिक समस्या असतात. रात्री झोप न येणे, चिंता, ताणतणाव, अतिविचार, नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा इतर कुठल्याही समस्या आणि शारीरिक आजारांचंही प्रमाण वाढलेलं आहे, की जे स्क्रीनवरती आपण काही नावं बघतोय, की ज्याच्यामध्ये किडनीचाही आजार आहे किंवा इतर असे बरेचसे आजार आहेत, त्यांचं प्रमाण मागच्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे. आणि आपण बघतो, की अनेक लोकांचे अनेक आजार किंवा आरोग्याच्या समस्या आहेत तशाच राहतात. त्या संपूर्णपणे कधीच दूर होत नाहीत आणि हळू वाढतच जातात. याचं कारण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. याचं कारण काय महत्त्वाचं, की सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त जे आजार आहेत, त्या आजारांचा जो प्रकार आहे, तो सायकोसोमॅटिक आजार आहेत. म्हणजे याला म्हणतात मनोकायिक आजार. याचा अर्थ काय, की शरीरामध्ये जरी आजाराची काही लक्षणं दिसत असली, तर त्याचं मूळ कारण हे वेगळं आहे. आणि सध्याच्या काळातले जवळपास 80 ते 85% जे आजार आहेत, ते अशाच प्रकारचे आहेत. आणि हे जे अशा प्रकारचे जे आजार असतात, त्याच्यामध्ये किडनीच्या आजाराचाही समावेश होतो, की ज्याच्यामध्ये इतरही कारणं त्याच्यामध्ये असू शकतात. अतिविचार, चिंता, ताणतणाव, नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा भीती, काळजी किंवा कुठलंही मानसिक असंतुलन. आणि हे अशा प्रकारचे जे आजार आहेत, हे फक्त उपचारांच्या माध्यमातून 100% ठीक होणं जवळपास अशक्य आहे. आणि दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना फक्त 2च गोष्टी माहिती असतात. ते म्हणजे आपल्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी चांगलं हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाणे आणि जाऊन उपचार घेणे किंवा त्या उपचारांसाठी आवश्यक असलेला पैसा जमवणे. आता बघा, की अशा प्रकारचे जे आजार आहेत, सायकोसोमॅटिक आजार किंवा किडनीचा जो आजार आहे, फक्त या 2च गोष्टी आपल्याला जर माहिती असतील, तर 100% ठीक होणं किंवा किंवा रिकव्हरी होणं सुद्धा जवळपास अशक्य आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बघा, की सध्याच्या काळामध्ये ज्या लोकांना किडनीच्या काही समस्या निर्माण होतात किंवा आजार होतात, तर त्या व्यक्तीसोबत त्याचं संपूर्ण कुटुंब एका मोठ्या संकटामध्ये सापडतं असं आपण म्हणू शकतो. कारण काय, की दुर्दैवाने भारतामध्ये किंवा संपूर्ण जगभरामध्ये या किडनीच्या आजारासंदर्भाची काही औषधं आहेत, जे उपचार आहेत, त्यांना एक मर्यादा आहेत किंवा कुठलेही ठोस उपचार नसल्यामुळं फक्त उपचारावरती अवलंबून राहणं, हे अनेक लोकांप्रमाणे धोकादायक ठरू शकतं. जे लोकं किंवा कुटुंब कळत-नकळतपणे असं करतात, की फक्त उपचारावरती अवलंबूनच राहतात. तर त्या किडनी पेशंटच्या समस्या अगदी सुरुवातीपासून किंवा आजाराची सुरुवात झाल्यापासून सातत्याने उपचार करत राहून सुद्धा पुढीलप्रमाणे वाढतात, की त्या व्यक्तीची किडन्यांची क्षमता हळू कमी होत राहते. क्रिएटिनिनची पातळी वाढत राहते. बीपीचा त्रास वाढत राहतो. डायलिसिस सुरू होतं. ते सातत्याने करावं लागतं. त्या दरम्यान शरीराची कमजोरी वाढत जाते. सातत्याने भरपूर उपचारांसाठी पैसा खर्च करून सुद्धा समस्या आहे तशाच राहतात किंवा नंतर त्या अधिक वाढत जातात आणि शेवटी बऱ्याच लोकांच्या हाती काही लागत नाही. तर अशा संपूर्ण चक्रामध्ये सध्याच्या काळामध्ये बरेच किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब अडकलेली आहेत किंवा फसलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्यासाठी एक खुशखबर आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक आजार 100% ठीक होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये किडनीचा आजारही 100% ठीक होऊ शकतो किंवा व्यक्ती स्वतःला चांगल्या प्रकारे कितीही वर्ष किंवा संपूर्ण आयुष्यभर स्वतःला मेंटेन करू शकतो. तर यासाठी आपल्याला कोण मदत करणार? हा तर आपल्याला प्रश्न पडलेला आहे. बघा, की ज्या ज्या गोष्टींची आपण मदत घेतो म्हणजे एखादा व्यक्ती किडनी पेशंट चांगल्या डॉक्टरांकडे जात असतो. त्यांचं गाईडन्स घेत असतो. ट्रीटमेंट घेत असतो. त्यांनी सांगितलेली औषधं घेत असतो किंवा बरीचशी लोकं गरजेनुसार डायलिसिस करत असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अनेक गोष्टींची मदत घ्यायची असते आणि ती जर आपण घेतली, तरच आपल्या त्या व्यक्तीच्या समस्या हळू पूर्णपणे दूर होऊ शकतात, कमी होऊ शकतात किंवा तो व्यक्ती 100% ठीक होऊ शकतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आपल्याला मदत होऊ शकते, ती म्हणजे आपलं मन. आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. त्याची आपल्याला मदत घेता आली पाहिजे किंवा कशी घ्यायची हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यासोबतच आपल्याला वैज्ञानिक गोष्टी किंवा ज्ञान याचीही मदत घेणं गरजेचं आहे.
म्हणजे उपचार घेत असताना त्यासोबत नक्की काय करावं आणि काय करू नये, या गोष्टींचं ज्ञान ज्या लोकांना असतं, ते लोकं 100% ठीक पण होतात किंवा कमीत कमी स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन कसं करायचं हे त्यांना समजतं बरोबर. त्या दृष्टिकोनातून या 2 गोष्टींवरती आधारित असलेला म्हणजे मनाची शक्ती कशी वापरायची किंवा योग्य त्या गोष्टी कोणत्या करायच्या उपचारासोबत, त्याच्यावरती आधारित असलेला किडनी केअर गाईडन्स प्रोग्राम हा मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत. या प्रोग्राममध्ये कोण-कोण सहभागी होऊ शकतं? तर ज्या व्यक्तीला किडनीची काही समस्या आहे, डायलिसिस सुरू आहे, क्रिएटिन वाढलं किंवा अजून काय आहे, तो व्यक्ती स्वतः सहभागी होऊ शकतो. किंवा जर काही कारणामुळं काही लहान मुलं असतील, काही वयस्कर लोकं असतील, त्यांना हे ऑनलाईन गाईडन्स घेणं शक्य नसेल, तर त्यांच्या जवळचा कोणीही व्यक्ती असेल, तर तो हे गाईडन्स घेऊन त्यांना त्याचा फायदा मिळवून देऊ शकतो. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश, हे मिशन आहे याचा मुख्य उद्देश काय? की अशा प्रकारचे किडनी पेशंट किंवा त्यांच्या कुटुंबांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं, मदत करणं, की जेणेकरून त्या लोकांना 100% आरोग्य, की जे त्यांना आता स्वप्न वाटतंय किंवा जवळपास अशक्य वाटतंय, तर त्यांना 100% आरोग्याची प्राप्ती झाली पाहिजे. 100% हेल्थ रिगेन त्यांना प्राप्त झालं पाहिजे. आणि या किडनी केअर गाईडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून किडनी समस्याग्रस्त व्यक्तीला कशाप्रकारे फायदे होऊ शकतात? आता हे जे काही फायदे होऊ शकतात ते आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे उपचारादरम्यान किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा जास्तीत जास्त कशी वाढवावी, हा एक महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. आता हे उपचारांच्या माध्यमातून जरी आपल्याला शक्य दिसत नसलं, तरीसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत, सोप्या-सोप्या गोष्टी असतात, त्या करून किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढवता येते. तसंच किडण्यांची कार्यक्षमता जर वाढली, तर ऑटोमॅटिकली क्रिएटिनिनची जी लेव्हल आहे, ती सुद्धा नॉर्मल राहू शकते. तर ती लेव्हल नॉर्मल कशी ठेवायची, त्या संदर्भातही आपल्याला फायदा होणार आहे. तसंच बऱ्याच लोकांना जी रक्तदाब, बीपी वाढत असतो किंवा बीपीची समस्या होते उपचारादरम्यान, तर त्यातून कसं बाहेर पडता येईल? म्हणजे उपचारादरम्यान बीपी नेहमी नॉर्मलच राहिला पाहिजे, त्यासाठी महत्त्वाचा फायदा होणार आहे. तसंच व्यक्तीनं उपचारादरम्यान आपलं डायलिसिस करण्याचं प्रमाण हळू नियंत्रणात ठेवून हळू ते कमी कसं करावं, यासाठीही महत्त्वाचा फायदा होणार आहे. बघा बरीचशी लोकं अशी आहेत, की ज्यांचं डायलिसिस करण्याचं प्रमाण मेंटेन आहे. काही लोकांचं 1 वरती मेंटेन आहे दर आठवड्यात, काही लोकांचं 2 वरती मेंटेन आहे. तर ते आपल्याला मेंटेनही ठेवता आलं पाहिजे आणि हळू किडन्यांची कार्यक्षमता वाढवून ते कमी करणंही पॉसिबल आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन किंवा फायदा होणार आहे. तसंच महत्त्वाचं काय आहे, की व्यक्तीनं संपूर्ण उपचारादरम्यान स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नेहमी एकदम सुरक्षित, तंदुरुस्त, कार्यक्षम, उत्साही कसं ठेवावं? सध्याच्या काळामध्ये अशी अनेक लोकं आहेत, की कोणाचं अगदी 8 वर्षापासून, कोणाचं 15 वर्षापासून, अगदी 17 ते 18 वर्षापासून सुद्धा डायलिसिस करणारी लोकं आहेत, की ही लोकं एवढ्या वर्षापासून त्यांनी स्वतःला चांगलं मेंटेन ठेवलंय. बरीचशी लोकं डायलिसिस करत असताना अगदी जॉब करतात, नोकरी करतात, स्वतःचा व्यवसाय सांभाळतात, अगदी शेतामध्येही कामं करतात किंवा नॉर्मल व्यक्तींप्रमाणे त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल आहे. तर असं कुठल्याही व्यक्तीला राहायला जमू शकतं. म्हणजे उपचार करत असताना आपल्याला असं राहायचं टेक्निक माहीत पडलं पाहिजे. त्या व्यक्तीनं त्यासोबत जर इतर काही समस्या असतात, विशेषतः मानसिक समस्या, बीपी किंवा डिप्रेशन अशा प्रकारच्या समस्या ह्या किडनी पेशंटला बऱ्यापैकी असतात किंवा इतर सुद्धा काही समस्या असतील, तर त्यातून सुद्धा 100% कसं बाहेर पडायचं यासाठी महत्त्वाची मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उपचारादरम्यान आपले जास्तीत जास्त पैसे कसे वाचवायचे? अगदी बघा, की 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करून सुद्धा बरेचसे जे किडनी पेशंट आहेत, त्यांच्या समस्यातून ते बाहेर पडत नाहीत. हळू समस्या वाढत जातात. तर या गाईडन्स प्रोग्रामच्या माध्यमातून कमीत कमी आपले भविष्यामध्ये जाऊ शकणारे 4 ते 5 लाख रुपये वाचूही शकतात. तसेच आपली चांगल्या प्रकारे रिकव्हरी होऊन आपण 100% ठीकही होऊ शकता. आणि अशा प्रकारचे अनेक महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात आपल्याला आमचं कमीत कमी 3 महिन्यापर्यंत यथायोग्य मार्गदर्शन, पर्सनल गाईडन्स आणि मेंटॉरिंग उपलब्ध असणार आहे. गरज पडली तर त्यापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत आपण मार्गदर्शन घेऊ शकता. तर हा किडनी केअर मार्गदर्शन प्रोग्राम कमीत कमी 3 महिन्यापर्यंतचं जे आपलं मार्गदर्शन आहे, त्याचं स्वरूप अशा प्रकारे असणार आहे. आपल्यापैकी प्रत्येक सहभागी व्यक्तीला पहिल्यांदा 21 रेकॉर्डेड सेशन मिळतील. प्रत्येक सेशन साधारणतः 1 तासाचा असणार आहे. ते सेशन आपण वन बाय वन बघायचे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही माहीत पडणार आहे. किडनीचा आजार कसा निर्माण होतो. त्यानंतर
तो कसा वाढत जातो किंवा व्यक्तीच्या समस्या हळूहळू का वाढतात. तसंच त्या समस्या हळूहळू कमी कमी कशा करायच्या हे सगळं आपल्याला माहीत पडणार आहे किंवा त्यातून 100% बाहेर पडून पूर्णपणे, संपूर्णपणे आरोग्य कसं प्राप्त करायचं किंवा त्यासोबत जर इतर काही समस्या असतील, त्या कशा कमी करायच्या किंवा त्यातून कसं बाहेर यायचं. त्यासोबत आपल्या मनामध्ये जी असलेली अनंत शक्ती आहे, जी आपली माइंड पॉवर आहे, ती चांगल्या पद्धतीने कशी वापरायची किंवा काही ज्या सायंटिफिक ज्ञान आहे किंवा नॉलेज आहे, त्याचा कसा वापर करायचा की जेणेकरून आपण सर्व समस्यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. तसंच प्रत्यक्षामध्ये घडलेल्या काही गोष्टींची ही आपल्याला उदाहरणं यामध्ये माहीत पडणार आहेत, की ज्या गोष्टी उपचारांच्या माध्यमातून पॉसिबल होत नाहीत किंवा पॉसिबल दिसत नाहीत, त्याच्या पलीकडेही परिणाम कसे मिळवता येतात, हे आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी माहीत पडणार आहेत. त्यासोबत सहभागी लोकांसोबत लाईव्ह ग्रुप प्रश्नोत्तर सत्र असणार आहे आमचं. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा, की ज्याच्यामध्ये आपल्याला आपले प्रश्न विचारता येणार आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत, त्या अजून चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकता किंवा अनेक लोकांच्या आपण ह्याच्यामध्ये मुलाखती घेणार आहोत. तसंच आपल्याला प्रत्येक सहभागी व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला सातत्याने कमीत कमी 3 महिन्यापर्यंतचं वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे, मेंटॉरिंग उपलब्ध असणार आहे, की जेणेकरून त्यांना ज्या काही गोष्टी माहीत होणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी करायला सोप्या आहेत. परंतु सातत्याने मेंटॉरिंग झाल्यानंतर त्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे होऊन लवकरात लवकर आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि 3 महिन्यांपर्यंतचं वैयक्तिक मार्गदर्शन आपल्याला अत्यंत फायद्याचं ठरणार आहे, की जे प्रत्येक सहभागी व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला उपलब्ध असणार आहे प्रोग्रामसोबतच. तर हे जे काही संपूर्ण आपलं जे मार्गदर्शन आहे, कमीत कमी 3 महिन्यांचं, त्याची एकूण फी असणार आहे फक्त ₹5,000 संपूर्ण 3 महिन्यांकरता. आणि ह्या 5,000 च्या अकॉर्डिंगली जो व्यक्ती किंवा जी फॅमिली आमचं हे मार्गदर्शन घेणार आहे, तर त्यांना कमीत कमी ₹5,000 100 पट फायदा होऊ शकतो. एवढा आम्हाला विश्वास आहे, कारण हे पूर्णपणे एज्युकेशन बेस्ड गाईडन्स आहे किंवा आपल्या मनाच्या शक्तीवरती आधारित गाईडन्स आहे. तर त्याच्यामुळं आपण या आमच्या किडनी केअर मार्गदर्शन प्रोग्रामविषयी अजून जर आपल्याला काही माहिती पाहिजे असेल, तर आपण आमच्याशी किंवा आमच्या टीमशी बोलून माहिती अजून घेऊ शकता आणि लवकरात लवकर आपलं मार्गदर्शन सुरू करू शकता, की आपण त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्यालाही फायदा होऊ शकतो, आपल्या फॅमिलीलाही फायदा होऊ शकतो. तर या अत्यंत शक्तिशाली आणि फायदेशीर ऑल इन वन मार्गदर्शन प्रोग्राम करता अधिक माहिती घेऊन आपल्याला आपला सहभाग निश्चित करायचा असेल, तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या टीममधल्या जर कोणाशी आपलं बोलणं झालं असेल, तर त्यांच्या माध्यमातून आपण हे आमचं जे गाईडन्स आहे, ते प्रवेश घेऊन लवकरात लवकर सुरू करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की किडनीच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत अनेक लोकांना. तर आपण हा जो काही व्हिडिओ आहे, जर आपण बघत असाल, तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. विशेषतः ज्या लोकांना किडनीच्या समस्या आहेत त्यांना किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण शेअर करा, की जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळू शकतं किंवा कमीत कमी त्यांना काय करायचं हे माहीत पडू शकतं किंवा ते आमचं मार्गदर्शन घेऊ शकतात. धन्यवाद.